अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जन्म, मृत्यू, वारस प्रमाणपत्र आणि आधारसह विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांच्या वितरणात होत असलेल्या विलंबाचा प्रश्न विधान परिषदेत आमदार सुलभा खोडके यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. नवीन सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे हजारो अर्ज प्रलंबित असून नागरिकांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. सुलभा खोडके म्हणाल्या की अमरावती महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना जन्मदाखला तसेच आधार कार्ड, वारस प्रमाणपत्र आणि इतर शासकीय कामांसाठी आवश्यक कागदपत्रांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. मात्र नवीन सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे केवळ निबंधक आणि उपनिबंधकांनाच लॉग इन ID उपलब्ध असून अर्ज स्वीकारल्यानंतर ते पुढील मंजुरीसाठी पाठवावे लागत आहे. त्यामुळे दाखले देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ झाली आहे. खोडके यांनी सांगितले की सध्या महानगरपालिकेकडे 3,000हून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर दाखले मिळत नसल्याने त्यांना मानसिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे नवीन सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, संबंधित सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लॉग इन ID आणि पासवर्ड उपलब्ध करून द्यावेत, तसेच नागरिकांना वेळेत दाखले मिळतील अशी प्रभावी व्यवस्था उभी करावी अशी मागणी केली. अमरावतीतील हजारो नागरिकांशी संबंधित हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता असल्याचेही मत त्यांनी सभागृहात व्यक्त केले. अध्यक्ष महाराज, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात शाळा व महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शासकीय कामासाठी आधार कार्डासाठी आणि वारस प्रमाणपत्रासाठी जन्म मृत्यू दाखल्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. परंतु शासनाच्या CRS संगणकीय प्रणालीवर दरमहा केवळ 2,000 दाखले देण्याची जाचक मर्यादा लादण्यात आलेली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. जून 2026मध्ये समोर आली आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक संख्या 10 लाखापेक्षा अधिक असून नवीन सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणीमुळे केवळ निबंधक व उपनिबंधकांच्या लॉगिंग ID वरून हे दाखले वितरित केले जात आहे. शासनाने झोन स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अद्याप लॉगिंग ID व पासवर्ड उपलब्ध करून न दिल्यामुळे झोन स्तरावर केवळ अर्ज स्वीकारून ते मुख्यालयाकडे वर्ग करावे लागेल. त्यामुळे दाखले मिळण्याची गती कमालीची मंदावली असून सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे 3,000पेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहे. याचा प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सामान्य जनता व पालक विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. परिणामी शासनाने व नगरविकास विभागाने या संवेदनशील विषयाकडे तातडीने दाखल घेऊन अमरावती महानगरपालिकेची लोकसंख्या लक्षात घेऊन दाखल्याची दरमहा 5,000चे इतकी वाढवावे, अशी तांत्रिक अडचण दूर करावी. झोन स्तरावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तातडीने लॉगिंग ID व पासवर्ड उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या औचित्याच्या मुद्द्यावर मी शासनाकडे करीत आहे. धन्यवाद.